चंद्रपूर लोकसभेचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी ग्रामदैवत माता महाकालीचं पत्नीसह दर्शन घेतलं। यावेळी मुनगंटीवारांच्या पत्नीने विकास कार्य आणि जनतेच्या आशीर्वादाच्या बळावर नक्की विजय प्राप्त करू असा विश्वास व्यक्त केला। महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी अमरावतीत अंबादेवीची महाआरती करून देवीची ओटी भरली। यावेळी महाविकास आघाडीने शक्ती प्रदर्शन केलं। अजून महायुतीचा अमरावतीचा उमेदवार घोषित झालेला नाही, त्यामुळे आता देवीच माझी काळजी घेत असून कोणताच विरोधी उमेदवार उभा राहणार नाही अशी प्रतिक्रिया वानखेडेंनी यावेळी दिली। प्रकाश आंबेडकरांनी अल्टिमेटम दिल्यानंतर मवियामध्ये धावाधाव सुरू झाली। आता मवियानं प्रकाश आंबेडकरांसमोर 4 ऐवजी 5 जागांचा प्रस्ताव ठेवलाय, त्यामुळे आता आंबेडकरांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। वंचितच्या भूमिकेनंतर ठाकरे गटाची यादी जाहीर होणार आहे, त्यामुळे वंचितबाबत मवियाची अजूनही वेट अँड वॉचची भूमिका दिसतेय। मवियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय। वंचित सोबत न आल्यास ठाकरे गटाला 22, काँग्रेसला 16 आणि शरद पवार गटाला 10 जागा मिळतील, तर भिवंडी, सांगली, दक्षिण मध्य मुंबई आणि जालना यासारख्या जागांचाही प्रश्न सुटलेला आहे। भिवंडीची जागा शरद पवार गट, जालना काँग्रेस, तर सांगली ठाकरे गट आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभेची जागाही ठाकरे गट लढवेल। राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याची गरज नव्हती असं धक्कादायक विधान शिंदेगडाचे आमदार भरत गोगावलेंनी केलंय। राष्ट्रवादीला सोबत घेतल्यानं अडचण होत असल्याची जणू त्यांनी कबुलीच दिली आहे। आता सोबत घेतलं तर त्यांनाही आपल्या बरोबरीनं वागवणं गरजेचं आहे अशी सारवासारव नंतर गोगावलेंनी केली। अजित पवारांविरोधातील आक्रमक भाषा विजय शिवतारेंना भोवण्याची शक्यता आहे। पक्षविरोधी भूमिका घेतल्याच्या कारणावरून विजय शिवतारेंना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे। त्यांना लेखी उत्तर देण्याचे आदेश शिवसेना शिस्तभंग समितीने दिलेत। बारामतीतल्या उमेदवारीवरून शिवतारेंनी अजित पवारांना लक्ष्य केलंय। विकासासाठी अजित पवारांनी महायुतीसोबत जाण्याची भूमिका घेतली असं सांगत सुनेत्रा पवारांनी पहिल्यांदाच जाहीरपणे भूमिका मांडली। बारामतीतील भोंगवली गावातल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला, तिथे त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। पक्षातले 80% लोक सोबत आले असतील तर पक्ष चोरला असं कसं म्हणता येईल असा सवाल त्यांनी यावेळी केला।